तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी मुद्दामून आजीला भडकवायला गेलेली असते. आजीला आता ती जाऊन सांगत असते की ईश्वरी ना काहीच कामाची नाही आहे, तिचं घराकडे जराही लक्ष नाही आहे. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की नुसतं बाहेर जाऊन होतं का, घराकडे सुद्धा थोडंफार लक्ष हे द्यायला हवं ना. पण ह्या मुलीला कुठे कळणार आहे, घराकडे जराही लक्ष नाही, फक्त ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या आहेत असं दाखवायचं, पण घराकडे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. त्यामुळे ना तुम्ही या मुलीला जरा ओरडा, असं देखील वल्लरी आता बोलत असते. त्यावर मामीला आता आजी चांगली सुनावत म्हणत असते की तुला ज्या गोष्टी माहीत नाही ना तर त्याबद्दल उगाच बोलू नकोस. तुला माहीत नसेल, पण ऑलरेडी त्या मुलीने घराची सगळी कामं केलेली आहेत आणि त्यानंतरच ती घराबाहेर पडली आहे. आणि राहिला प्रश्न ती कुठे गेली आहेत, तर ती मला सांगूनच गेलीत आणि त्यांना जरा काम होतं. खरं तर अंजली जिथे राहते ना तिथे काहीसा प्रॉब्लेम झाला होता, तिथेच ती लोक गेली आहेत, असं देखील आजी आता म्हणत असते. वल्लरी म्हणते, पण आज ज्या गोष्टी झाल्या आहेत, अंजली हे घर सोडून गेली आहे, त्याला सर्वस्वी जबाबदारसुद्धा ती ईश्वरीच आहे ना. आणि आता चांगलं बनायचं नाटक करते, तिच्या सगळ्या सवयींना मला चांगल्याच माहिती आहेत. वल्लरी आता आजींचे कान भरत आजींना सांगत असते. त्यावर आजी म्हणतात की वल्लरी, आत्ताची मला घेऊन सांगणार आहेस का? मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत आणि सगळ्या गोष्टी ना मला कळतात. त्यामुळे उगाच ना काही पण सांगून ये ना मला भडकवायचा प्रयत्न करू नकोस, असं देखील डायरेक्टली आता सांगून टाकलेलं असतं. आणि वल्लरीला हे सगळं सुनावल्यामुळे आता वल्लरी शांतच राहते, तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. दुसरीकडे आता अंजलीच्या चपात्या करून वगैरे झालेल्या असतात. आता तिला भाजी बनवायची असते, पण तिने भाजी बनवायला घेतलेली असतानाच तिला आता फोडणी टाकला तसा आता वास आला की तसा तिला त्रास होऊ लागतो. आणि म्हणूनच मग ती आता विचार करत असते की या सगळ्याचा मला असा त्रास होतोय, तर मग आता मी कसं करू. भाजीला तिने फोडणी टाकलेली असते, कढीपत्ता कांदा, पण तो वास म्हटल्यावर तिला आता उलटी होऊ लागते, त्रास होऊ लागतो, मळमळत असतं. तसाच ती आता गॅस बंद करते. पण भूक तर लागली आहे, ह्यांना फोन करू का, हे करतील का आल्यावर पुढचं, असा विचार करून ती आता राकेशला कॉल करायचा प्रयत्नही करते. पण राकेशचा कॉल काही लागत नसतो, कारण राकेशची मात्र ऐशो आरामात मजा सुरू असते, त्याला काही एक देखील फरक पडत नसतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं, ती म्हणते की मला तर भूक लागली आहे, पण मी आता खाऊ तरी काय, असाही प्रश्न आता पडलेला असतो. पण तरीसुद्धा आता ती विचार करते की चला आपल्याला खायचंच आहे ना, तर आपण एक काम करूया, चपाती आहेच आपल्याकडे, चपाती आणि त्याचसोबत आपण आता घेऊया थोडीशी आणि साखर चपाती खाऊया, कारण आपलं पोट भरण्याशी मतलब आहे आणि आपल्याला ह्या सगळ्याचा त्रास व्हायला नको असंही वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र हॉटेलचं जेवण जे आहे ते मात्र मिटक्या मारत इकडे असणारा हा राकेश खात असतो आणि त्याचसोबत त्या मुलीने हे सगळं ऑर्डर केलेलं असतं आणि त्यांच्या ठरलेल्या हॉटेलमधूनच हे सगळं काही ऑर्डर केलेलं असतं. ती जी मुलगी आहे ना ती मात्र आता म्हणत असते की आपलं नेहमीचं ठरलेलं हॉटेल आहे ना तिथूनच मी मागवलं आहे, म्हणजे कसं आपल्याला तिथलंच जेवण आवडायचं ना. त्यानंतर त्यांचं जेवण होत असतं, तर दुसरीकडे बिचारी अंजली, तिला ना ते जेवण जातही नसतं, कारण तिला या सगळ्या जेवणाचा ना भयानक असा त्रास होत असतो. तरीसुद्धा का होईना ती हळूहळू खायचा प्रयत्न करत असते. शेवटी साखर चपाती म्हटलं तरीसुद्धा आता तिला ती सुकी सुकी लागत असते. तर इकडे मात्र आता ह्यांचं जेवण वगैरे झालेलं असतं आणि ह्यांच्याकडे खूप साऱ्या अशा भाज्या उरलेल्या असतात ज्या की ह्यांनी ऑर्डर केलेल्या असतात. तर आता ती रिया म्हणत असते की आपलं तर झालं आहे, आता या भाज्या ज्या आहेत ना त्या काय करायच्या आहेत, फेकून वगैरे देऊ का. पण आता तिला राकेश म्हणतो, अगं फेकून वगैरे नको देऊस, त्यापेक्षा ना जाताना कोणी गरीब वगैरे दिसला ना तर त्यांना मी देऊन टाकतो, नाहीतर प्राण्यांना घालतो, पण फेकून नको देऊस, असं हे आता काहीसं खोटं कारण तो देतो. आणि नंतर म्हणतो की गेलो ना की बावळट बायकोला माझ्या घेऊन देतो, मग काय
काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बावळट बायको ही माझी खुश होईल असंही आता तो म्हणत असतो. त्याला ना या अंजलीबद्दल काहीच वाटत नसतं. स्वतः मात्र इथे ऐशोआरामात बसून मस्त मजा घेत काही ना काही खातोय. पण आपली बायको जी प्रेग्नंट आहे ती काहीच खायला मिळत नसल्यामुळे तिला इतका त्रास होतोय याचं तिला त्याला काहीच वाटत नसतं. बिचारी अंजली घास असा तोंडासमोर घेऊन जात असते, पण तिला तो घास आतमध्ये घालवत नसतो, कारण तो तिला पचायलाच कठीण जात असतो. तिला हे सगळं त्रासदायक होत असतं. आणि तेवढ्यातच वॉचमॅन काका तिथे येतात आणि वॉचमॅन काकांनी लांबूनच हे सगळं पाहिलेलं असतं की अंजलीला त्रास होतोय. अंजली कसंबसं ते संपवायचा प्रयत्न करते, पण आता काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मग कसं सगळं जुळवून आणायचं, म्हणूनच आता ती विचार करत असते. तरीसुद्धा नाही, ती 1-2 घास खाते, पुढचं जेवण तिला जातच नसतं. मग दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो सुद्धा असाच विचार करत बसलेला असतो. ईश्वरी तिथे येते आणि अर्णवला ती आता खाऊ घालते. अर्णवला म्हणत असते की हे घ्या, हे थोडंसं खाऊन घ्या. अर्णव नाही म्हणत असतो. त्यावर ईश्वरीही आता अर्णवप्रमाणे चिडचिड वगैरे करून दाखवते. अर्णवला जेव्हा आता ती चिडचिड करून दाखवते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की काय झालंय तुला आता. तर ईश्वरी म्हणते की काय करू, एवढी कंटाळल्यानं सगळी कामं करायची. सकाळ झाली, दूध तापायला ठेवलं ते उतू गेलं, त्यानंतर चहा ठेवला त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आला. नंतर बनवायला गेली हे पराठेसुद्धा कसे तरी झाले. आज ना घरात ना कामाला बाई आली नाही आहे ना, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं देखील चिडचिड करत ती बोलत असते. जेव्हा तिची वाढती चिडचिड झालेली असते ना, तेव्हा मात्र तो तिला म्हणत असतो की असं रागराग करून काही होणार नाही आहे, कशाला चिडचिड करतेस, शांत डोक्याने विचार कर ना, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं देखील अर्णव आता तिला म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते हे सगळं तुम्ही मला सांगताय. मला जो माणूस आतापर्यंत एवढा चिडलेला आहे त्याला समजवायचा मी प्रयत्न करते, तो माणूस ऐकत नाही आहे आणि तो माणूस मला शिकवतोय असंही ईश्वरी मुद्दामून अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. तर ईश्वरी ही आता अर्णवची मजा घेत अर्णवला सांगत असते की अर्णव सर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते, म्हणजेच ना तुमचं खूप जास्त चुकतंय. मला एवढंच म्हणायचं आहे की मला कळतंय की तुम्हाला अंजलीताईंची काळजी वाटते, त्यांच्याबद्दल खूप काही वाटतं, पण नका ना इतका विचार करू. इतका जर विचार करत राहिलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि उलट आहे ना, अंजलीताईंचा जो काही मार्ग आहे तो आपण दोघंही मिळून काढणारच आहोत ना, आपलं ठरलंय ना, असं बोलून ती आता अर्णवला समजावते. त्यावर अर्णवलासुद्धा या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्यातच ईश्वरी आपल्याला एवढी साथ देते सगळ्या कार्यामध्ये, त्यामुळेच ना त्यालासुद्धा आता भारीच वाटत असतं. जेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी आवडतात तेव्हा मात्र तो ईश्वरीकडे पाहतच राहतो. ईश्वरीला म्हणत असतो की ठीक आहे चालेल. आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी दोघंही जर बसलेलेच असतात तर ईश्वरी अर्णवला म्हणते की आता तरी नाश्ता करून घ्या ना. मग अर्णव म्हणतो पण हे पराठे चांगले केले नाहीच म्हटलीस ना. त्यावर ईश्वरी म्हणते की ते मगाशी जे काही होतं डायलॉगबाजी ते उगाचच होतं, तसं काही नाही आहे, घ्या खाऊन, चांगले झाले आहेत पराठे असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगू लागते. त्यावर अर्णवही ईश्वरीकडे पाहून हसतो. दुसरीकडे आता त्या रियाला आणि त्याचसोबत राकेश हे दोघंही जण एकत्र एका बेडवर झोपलेले असतात. त्याच वेळेला आता राकेश विचार करतो की ही तर गाढ झोपली आहे, तोपर्यंत आपण ना हिच्या घरात काही भेटतंय काही बघूया. जर पैसे दागिने अजून एक्स्ट्रा भेटले ना तर बरंच होईल असाही विचार ना आता तो करू लागलेला असतो. आणि त्यामुळेच तो आता पटकन त्या कपाटाकडे जातो. पण दुसरीकडे तो जसा तिच्या बाजूने हलतो ना तसं या रियाला कळतं. रिया आता इकडे तिकडे बघते आणि रियाच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच रिया आता म्हणत असते की कुठे गेला माझा सर्वेश. डोळे तिने बिलकुलही उघडलेले नसतात, पण तिच्या बाजूने तो गायब झालेला असतो हे तिला दिसतं. आणि म्हणूनच ती आता त्याला सर्वेश अशी हाक मारते. म्हणजे हा राकेश, राजेश आणि आता हा सर्वेश नावाने आता तो या मुलीसमोर आलेला असतो. आणि तो कपाटाकडे जाऊन उभा राहणार, कपाट उघडणार, तेच त्या मुलीला जाग आलेली असते. आणि ती आता इकडे तिकडे पाहत असते आणि त्याला म्हणत असते की सर्वेश ये ना सर्वेश. आणि असं बोलून ती आता राकेशला आपल्या कुशीत बोलवून घेते. राकेशही तिच्या बाजूला येतो. तर त्याच वेळेला राकेशला ती म्हणत असते की मला ना तू खूप जास्त आवडतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, असं काहीच मूर्खासारखे ती बडबडत असते. एवढ्या मोठ्या माणसावर ती प्रेम करत असते आणि त्याच्या काहीच बॅकग्राऊंड तिला माहिती नसतो की तो माणूस कसा आहे. आणि वर त्याला
त्याला म्हणत असते की तुझे डोळे किती छान आहेत, अशा सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ती त्याला आता बोलत असते. आणि त्यावर राकेशही आता तिच्या अगदीच मिठीत गेलेला असतो. त्यालाही आता या सगळ्या गोष्टी हव्याशा वाटत असतात. त्यालाही आता मजा येत असते. या निमित्ताने का होईना आपल्याला थोडं ऐशोआराम सगळं काही मिळतंय ना, याचाच त्याला आनंद झालेला असतो. त्यामुळे तो आता या सगळ्यामुळे खुश असतो. आणि ती मुलगीसुद्धा आता राकेशच्या जवळ असते आणि ती राकेशबरोबर अगदीच गाढ एकदम झोपलेली असते, कारण तिला राकेशच्या कुशीमध्ये एकदम छान झोप लागते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो बेडरूममध्ये असतो. त्याला आता वॉचमॅनचा कॉल आलेला असतो. तर वॉचमॅन कॉल करून सांगू लागतात की अच्छा असा प्रॉब्लेम झालेला आहे की अंजलीताईंना फोडणीचा त्रास होतो आहे आणि म्हणूनच ना त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे. त्या खायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना त्रास होतो आहे. ही गोष्ट जेव्हा अर्णवला कळते तेव्हा ईश्वरी अर्णवला विचारते की काय प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर ईश्वरी अर्णवला ह्या सगळ्या गोष्टी विचारताना अर्णव खूप जास्त डिस्टर्ब असतो. अर्णव म्हणत असतो की हा इश्यू झालेला आहे, ताईने काही खाल्लेलं नाही आहे, ताईला त्रास होतो आहे फोडणीचा आणि मग काय करायचं. आता ताईनं काहीच खाल्लेलं नाही आहे, पण आपण जरी तिच्यासाठी काही घेऊन गेलो तरीसुद्धा ती खाणार नाही आहे, कारण तिला आपल्याकडचं काहीच नको आहे. दुसरीकडे वल्लरी ही आता त्या उदयकांतला भेटायला गेलेली असते आणि उदयकांतला भेटायला गेलेली असताना वल्लरी आता त्याला म्हणत असते की तुम्ही मला असं सगळं का करताय, प्लीज थोडं समजून घ्या. पण उदयकांत तिच्यावर पिस्तूल रोखून धरतो आणि म्हणत असतो की आता तर आली आहेस, पण मला नेक्स्ट टाईमला येशील ना तेव्हा पैसे घेऊन घ्यायचे, पण तुम्ही माझ्याकडे अचानक असे पैसे का मागताय, असं देखील ती आता विचारत असते. त्यावर उदयकांत वल्लरीला सांगू लागतो की आतापर्यंत तू जेवढ्या ज्या गोष्टी केल्या आहेत ना तेवढ्या गोष्टी मलाही करता आल्या नाही आहेत, कारण या उदयकांतने तुझ्यासाठी तेव्हा पैसा खर्च केला होता आणि तेव्हा कुठे जाऊन तुला हे सगळं ऐशोआरामात राहायला भेटते. पण तुला माहिती आहे का, माझ्याकडे जेवढंही काही होतं ना तेवढं सगळं काही त्या अर्णव राजशिर्के ह्याने हिसकावून घेतलं, सगळं माझ्या हातातनं गेलं, माझ्या हाताकडे काहीच नाही राहिलेलं. मग मी तरी काय करू, मला माझे पैसे हवे आहेत जे मी तुझ्यावर खर्च केलेले आहेत, ज्या गोष्टी केल्या नाही तर त्या गोष्टी तुझ्या घरातल्यांना सांगायला मला जराही वेळ लागणार नाही, त्यांना मी सगळं काही सांगून टाकेन, असं देखील आता उदयकांत बोलत असतो. आणि उदयकांत म्हणतो जर तुला माझं तोंड बंद करायचं असेल तर त्यासाठी तुला 25 लाख रुपये द्यायला लागतील. 25 लाख सांगितल्याबरोबर आता वल्लरी म्हणते काय 25, मग आता 25 नाही तर मग 50 दे, 50 लाख रुपये मला आणून द्यायचे 8 दिवसामध्ये. त्याबरोबर आता खूप जास्त घाबरलेली असते वल्लरी. ती म्हणत असते की ठीक आहे मी करते काहीतरी पैशांचा बंदोबस्त 8 दिवसात करावाच लागेल. 8 दिवसात कसं होईल, मग आता डायरेक्ट 7 दिवस, 7 दिवसातही कसं जमणार आहे. मग आता उदयकांत डायरेक्ट 6 दिवस सांगतो आणि 6 दिवसात पैसे मला आणून द्यायचे म्हणजे द्यायचे, नाही तर तू आहेस आणि मी आहे, असं देखील आता कांत हा मामीला सांगू लागतो. त्यामुळे मामी ही थोडी घाबरते. मामी बोलत असते की नाही मी देते आणून, पण तुम्ही एवढे मोठी अमाऊंट का मागताय, म्हणजे तुम्ही माझ्यावर जो खर्च केला होता तो किती केला होता. उदयकांत म्हणतो की मी तुझ्यावर खर्च केला होता तो 5 लाख केला होता, पण आता इतकी वर्ष झाली त्या 5 लाखामध्ये तू एवढी मजा मारलीस, एवढं ऐशोआरामात जगतेस, मग आता तुला त्याचेच व्याज पकडून 25 ते 50 लाख रुपये मला द्यायचे आहेत, असं देखील आता सांगितलं जातं. त्यावर वल्लरी थोडी घाबरते. वल्लरीला कळत नसतं की काय करावं ते, पण आता वल्लरीला या उदयकांतला तोंड बंद करण्यासाठी पैसे तर द्यावेच लागणार असतात आणि त्यामुळेच ना ती आता बघत राहते. तर उदयकांतने सांगितलेलं असतं की तुला 8 दिवसाची मुदत आहे, 8 दिवसात तू पैसे आणून द्यायचे म्हणजे द्यायचे, मग बघ नाहीतर मी काय करीन ते, असं देखील आता सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता इकडे ईश्वरी जी आहे तिच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार आता सुरू असतात की काय करावं. तेच ना शिर्केचा कॉल आलेला असतो आणि शिर्केला अर्णवने खूप मोठी जबाबदारी दिलेली असते, पण ती जबाबदारी शिर्के काही पूर्ण करत नसतात, म्हणून अर्णवची चिडचिड होत असते. म्हणजे अर्णवचं असंच म्हणणं असतं की अंजलीला काही झालं तरी वेळेवर सगळं खायला मिळायला हवं, पण आता हे सगळं काही इम्पॉसिबल झालेलं असतं. दुसरीकडे ईश्वरीने विचार करून आता छान असा राजस्थानी लुक केलेला असतो आणि राजस्थानी लुक करून येत ती आता अर्णवला सरप्राईज देऊ लागते. अर्णवच्या समोर येऊन ती उभी राहते. त्यावर अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की हे काय मिस इंदौरची आता जयपुरी कधी झाली, असंही तो आता म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की आवडला का माझा लूक, एकदम परफेक्ट आहे ना, मग तुमच्यासाठी सुद्धा हे कपडे आणलेले आहेत, तुम्ही सुद्धा हे कपडे घालून घ्या. तर ईश्वरी आता अर्णवला हे सगळ्या गोष्टी सांगते. तेव्हा अर्णव तिला विचारतो पण या सगळ्याची काय गरज. त्यावर ईश्वरी अर्णवला सांगू लागते की आपल्याला अंजलीताईंकडे जायचं आहे ना,
पण आपण आपल्या लुकमध्ये गेलो तर अंजलीताई आपल्याला घरात घेतील का? नाही घेणार. पण जर आपण हे असं गेटअप करून गेलो ना तर अंजलीताई आपल्याला काहीच बोलणार नाही. उलट आपण सांगू की आपण त्या चाळीमध्ये नवीन राहायला आलेलो आहोत असंही आता आपण त्यांना सांगू शकतो. मग बघा तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटतायत का? त्यावर अर्णवही म्हणतो की हो हो चालेल. मग आता अर्णवही तयारी करायला सुरुवात करतो. ईश्वरीच्या सांगण्यावर ना आता तोही मस्त असा राजस्थानी गेटअप करणार असतो. ईश्वरीने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं की तिकडे जाऊन काय काय बोलायचं आणि काय नाही. पण अर्णवला या सगळ्या गोष्टी काहीच येत नसतात. अर्णव तिला म्हणतो की तुला राजस्थानी भाषा येते का? तर ईश्वरीने थोडंफार का होईना शिकलेलं असतं, त्यामुळे ईश्वरी थोडंसं का होईना बोलून दाखवते. अर्णव म्हणतो की या सगळ्या गोष्टी मला जमणार नाही आहे, मी तुला आधीच सांगतो. जे काही बोलायचं असेल तिच्याशी ते तूच बोलत जा, मला नाही जमणार असं देखील अर्णव डायरेक्टली ईश्वरीला सांगतो. त्यावर ईश्वरी म्हणते की सर काळजी करू नका, मी आहे ना, मी करेन सगळं काही मॅनेज असंही आता ईश्वरी अर्णवला सांगते. पण आताच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला अंजलीताईंकडे जाणं गरजेचं आहे. अंजलीताई काय खात असतील काय नाही हे तर आपल्याला बघायला हवं ना, कारण आता ते 2 जीवांचे आहेत, त्यांच्या पोटात बाळ आहे आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं करूया. आता दुसरीकडे अर्णवही छान तयार झालेला असतो आणि ईश्वरीनेही आता तिच्या डोक्यावर पूर्णपणे घुंगट घेतलेलं असतं. आणि आता अर्णव तर ओळखताही येत नसतो, कारण त्याने दाढी मिशी सगळं काही लावलेलं असतं. अगदीच राजस्थानी लुक सुंदर असा त्याने केलेला असतो. आता अर्णवला म्हणत असते की चला फायनली आपलं काम पूर्ण होईलच. म्हणजे ना मला हे म्हणायचं आहे की आपण आता एकदाच दाखवलं, त्यांच्या समोर गेलो ना तर आपण त्यांना दाखवू शकू की काय काय केलं आहे ते. आणि असं बोलून आता ते तिथे जाते आणि त्यांच्याबरोबर जोडीला ना आता वॉचमॅनही असतात आणि वॉचमॅन काका दार वाजवतात. त्याबरोबर अंजली बाहेर येते. अंजली म्हणत असते की बोला ना वॉचमॅन काका, काय झालं आहे? त्यावर आता वॉचमॅन काकांना ती सांगत असते की वॉचमॅन काका की काय होतं आहे, प्रॉब्लेम आहे का, आणि हे दोघं कोण आहेत? त्यावर वॉचमॅन काका सांगू लागतात की हे खरं तर ना तुमच्या इथे आलेले आहेत. खरं तर या चाळीमध्ये ते नवीनच आहेत, पण थोडा ना प्रॉब्लेम झाला आहे. त्यांच्या घराचा सिलेंडर संपला आहे आणि त्यांना आता जेवायचं आहे, पण घरात ना सिलेंडर नाही आहे. मग त्यांनी विचार केला की निदान तुमच्याशी तरी बोलावं, म्हणूनच ते तुमच्याकडे आले आहेत. थोडं बोलून घेता का त्यांच्याशी? आणि मग ईश्वरी आता तिच्या त्या जयपुरी भाषेमध्ये बोलायला सुरुवात करते. आणि जयपुरी भाषेत जेव्हा ती आता बोलू लागते तेव्हा मात्र अंजली तिथेच उभी असते. अंजलीला ईश्वरी सांगत असते की खरं तर आमच्या गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे आणि जेवणही बनवायचं आहे, म्हणून विचार केला की तुम्हाला एकदा परवानगी काढून घ्यावी की तुम्ही मला जेवण बनवायला द्याल का? कसं आहे ना, आम्ही नवरा बायको दोघंही उपाशी आहोत, बाहेरचं खाण्यापेक्षा म्हटलं घरातलंच खाऊया. आणि तसंही तुम्ही काही स्वयंपाक केला नसेल तर आम्ही करू, आमच्यामध्येच तुम्हालाही देऊ असंही आता ईश्वरी सांगत असते. त्यावर मात्र अंजली म्हणत असते की चालेल ना, माझी काहीच हरकत नाही आहे माझ्या घरी येऊन तुम्ही जर जेवण बनवलं तर, कारण उलट आहे ना मला आवडेलच. आमच्याकडे एक पद्धत असते, जोही दारावर येईल ना त्याला उपाशी पाठवायचं नाही. आणि आता तुम्ही जर आमच्या दारावर आलाय तर तुम्हाला तरी आम्ही उपाशी का पाठवणार आहोत? या तुम्ही करू शकता स्वयंपाक, काय करायचं आहे ते. पण अंजली म्हणते की 2 मिनटं द्याल का मला किचनमधलं सगळं आवरून घेऊ द्या, कारण अचानकपणे तुम्ही आलाय, किचनमध्ये थोडा पसारा आहे असं देखील ती म्हणत असते. त्यावर मात्र आता अर्णवेश्वरी म्हणतात की राहू दे, ते सगळं काही आम्ही आवरतो, तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही इथे बसा. त्यावर अंजली म्हणते की हो मला त्रास होतोय, कारण मी प्रेग्नेंट आहे ना, फोडणीला जरी टाकलं तरी मला त्रास होतोय. मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आम्ही सगळं काही करतो, तोपर्यंत तुम्ही बाहेर बसा. मग अंजली म्हणते की चालेल ठीक आहे. मग अर्णव आणि ईश्वरीला आयती संधी मिळालेली असते आतमध्ये जाण्याची आणि त्यांना आता काही झालं तरी सुद्धा अंजलीसाठी मस्त असं जेवण बनवायचं असतं. आणि त्यावेळेला अंजलीसुद्धा जाता जाता म्हणत असते की उलट आहे ना माझ्या भावालासुद्धा आवडलं असतं तुम्हाला भेटून, कारण माझ्या भावाची सुद्धा तीच पसंती आहे, दारावर कोणी आलं ना तरी त्यांना उपाशी ठेवायचं नाही, त्यांना काही ना काही खाऊ घालायचं, हे माझ्या भावालासुद्धा चांगलंच कळतं. तोही जर आता इथे असला असता ना त्यांनीसुद्धा तुम्हाला होकार दिलाच असता, असं देखील अंजली आता बोलत असते. आणि जेव्हा अंजली हे सगळं बोलते तेव्हा अर्णवला कळतं की ताईच्या आता एकूण एक गोष्टी लक्षात आहेत, म्हणजे ताईला आपल्याबद्दल किती काय काय वाटतं असाही विचार ना
च्या मनामध्ये येत असतो. इकडे आता अर्णव ईश्वरी बोलत असतात. ईश्वरी अर्णवला बोलत असते की चला आपला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, आपल्याला कसं तरी घरात घुसायचं होतं आणि आता आपण फायनली घरात घुसत आहोत आणि आता आपणच जेवण बनवायचं आणि अंजलीताईंना खाऊ घालायचं, म्हणजे कसं अंजलीताईंचं पोट तरी भरेल. पण एवढं गोष्ट लक्षात ठेवताय का की बघा ना अंजलीताई किती तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत, तुमच्याबद्दल प्रत्येक ठिकाणी बोलतात. त्याच वेळेला आता त्या दोघांनाही अंजलीने घरात घेतलेलं असतं, पण ईश्वरीच्या डोक्यावर अजूनही ते घुंगट असतं. म्हणून अंजली म्हणत असते की ते घुंगट थोडं बाजूला काढून टाकणं, म्हणजे तुला कामं कशी जमतील. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही आम्हाला सवय आहे हा घुंगट घेऊन काम करायची, त्यामुळे तुम्ही फिकर करू नका, एकदम परफेक्ट असं आम्ही काम करणार असे ईश्वरी अर्णवला बोलत असते. मग अर्णव आणि ईश्वरी किचनमध्ये जात असतात आणि किचनमध्ये जाऊन आता सगळी जबाबदारी आपल्या हातात घेतात. जेव्हा आता त्यांनी स्वयंपाक करायला घेतलेला असतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू आता हे दाल भाटी वगैरे बनवायला तर घेतला आहे, पण मला सांग या सगळ्या गोष्टी तुला येतात का. ईश्वरी म्हणते की हो येतात, मी येता रेसिपी सगळ्या चेक केल्या होत्या, नका फिकर करू, आणि काय बोलायचं ना ते मलासुद्धा माहिती आहे. आणि त्याचसोबत आता मला ती म्हणत असते की ह्या सगळ्या गोष्टींना मी घरात केल्या नाही आहेत कधीच, त्यामुळे अंजलीताईंना माझ्या हातची चव कळणार नाही की ह्या गोष्टी ह्या खाल्ल्यानंतर त्यांना वाटेल, म्हणूनच तर मी हे राजस्थानी पदार्थ निवडले आहेत, त्याच्यामुळे त्यांना कळणारही नाही आणि त्यासुद्धा आपल्यासोबत मस्त आरामात जेवतीलही, असा विचार करून ना ईश्वरीने आता सगळं काम करायला घेतलेलं असतं. सुरुवातीला डाळ भिजत घातलेली असते आणि त्या डाळ धुवायचं काम तिने अर्णवला दिलेलं असतं. अर्णव म्हणतो की मला ह्या गोष्टी जमणार नाही. ईश्वरी म्हणते की जास्तीचं मोठं काहीच तुम्हाला सांगत नाही आहे, जे हलकं हलकं आहे, जे स्वतः साधं जमू शकतं त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते. मग अर्णवसुद्धा तांदूळ वगैरे तिला धुवून देतो. त्यानंतर कांदा वगैरे कट करायचा असतो, कारण ईश्वरीने आता डाळ वगैरे धुवून व्यवस्थित कुकरला लावून टाकलेली असते ती शिजण्यासाठी, आणि त्यानंतर पुढच्या फोडणीची तयारी वगैरे अर्णवची सुरू असते. अर्णव असा कांदे वगैरे काढून देत असतो तर ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसलेली असते, कारण ईश्वरीला हे सगळं आवडत असतं. पुढील भागात पाहायला मिळतं ईश्वरी अर्णवला त्या स्केच आर्टिस्टबद्दल सांगते आणि त्या व्यक्तीने त्या बाईचं स्केच काढलं आहे, आईनेच मला कॉल करून सांगितले ते स्केचेस आणायला जायचे. तर अर्णव म्हणतो की तू एकटी जाऊ नको, मीही तुझ्यासोबत येतो. तर त्यावर ईश्वरी खूप जास्त खुश होते की कारण या माणसानं आता विश्वास दाखवला आहे, त्यामुळे ती आता खुश झालेली असते. दुसरीकडे आता जी वल्लरी असते ना तिने त्या माणसाकडनं ते स्केच घेतलेलं असतं आणि ते स्केच घेऊन ती आता त्या रस्त्यावर उभी राहूनच फाडून टाकते, कारण तिला आता ते स्केच काही झालं तरी मिळू द्यायचं नसतं आणि यासाठी त्याने या सगळ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावलेली असते. पूर्ण तुकडे करते ती आणि त्याचबरोबर ती सगळे तुकडे उधळून लावते आणि तिला आता हसू येत असतं. अंजली एकदमच तृप्त झालेली असते खाऊन आणि त्यामुळेच ती म्हणत असते की आज ना खरंच खूप दिवसाने तुमच्या निमित्ताने का होईना मी पोटभर जेवलेली आहे. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा बरं वाटतं. ते दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात, कारण फायनली त्यांच्या दोघांमुळेच आज अंजलीचं पोट तुडुंब भरलेलं होतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन साठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.